बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात नाशिक एअरपोर्टवर ते दाखल होणार आहेत। दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात ही यात्रा जाऊन पोहोचणार आहे। अजित पवारांसोबत राष्ट्रवादी मंत्रिमंडळच उपस्थित राहणार आहे। पहिल्या दिवशी ते दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्र आणि नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन देखील घेणार असल्याची माहिती मिळाली आहे। आज नाशिकमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा असणार आहे। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात नाशिक एअरपोर्टवर अजित पवार दाखल होणार आहेत। दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे। अजित पवारांसोबत राष्ट्रवादी मंत्रिमंडळ देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे। पहिल्या दिवशी ते दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्र आणि नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन देखील घेणार असल्याचं समजलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा देखील आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या यात्रेचा किती प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीवरती होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकमध्ये आज अजितदादांची जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे। विधानसभेसाठी अजित पवार गट तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला नाशिकमधून आज सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात अजित पवार एअरपोर्टवर दाखल होणार आहेत। अजित पवार दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात यात्रा पोहोचणार आहे। त्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। प्रांजल, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात होतीये। या यात्रेचा आगामी विधानसभा निवडणुकीवर किती प्रभाव पडेल काय वाटतंय? किरण, आपण जर बघितलं तर अजितदादांच्या या जनसन्मान यात्रेला नाशिकपासून आज सुरुवात होते। नाशिकच्या दिंडोरी आणि देवळी मतदारसंघामध्ये अजितदादांची यात्रा जाऊन पोहोचणार आहेत। आपण जर बघितलं तर ज्या सरकारच्या योजना म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचा वीज असेल, सिलेंडरच्या असेल, या अनेक योजना ज्या आहेत त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा अजितदादांचा प्रयत्न असणार आहे। तसे होर्डिंग देखील ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत। मात्र एकीकडे हे विकासाचं विकास जरी ते समोर जनतेच्या समोर मांडणार असेल तरी मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांची यात्रा ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपण जर बघितलं तर अजितदादांनी नाशिकच खरं तर का चूज केलं असावं, नाशिकचीच निवड का केली असं यामागे देखील अनेक कारणं आहेत। आपण जर बघितलं तर अजितदादांचे 1-2 नाही तर तब्बल 6 आमदार हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। यासोबतच शरद पवारांचा गेल्या 40 वर्षांपासून नाशिक जिल्हा हा बालेकिल्ला हा मानला जातो आणि त्याच सर्व पार्श्वभूमीवरती कुठेतरी शरद पवारांना चेकमेट देण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे का, अशी देखील चर्चा जी आहेत ती यामध्ये रंगलेली आहेत। आपण जर बघितलं तर आता अजितदादा हे थोड्याच वेळात ओझर एअरपोर्टवरती येणार आहेत आणि याच गेटवरून त्यांचा ताफा जो आहे तो बाहेर पडणार आहे। आपण समोर बघितलं तर चोख पोलीस बंदोबस्त असा तैनात करण्यात आलेला आहे। यासोबतच जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, अजितदादांचे आमदार आहेत, हे देखील अजितदादांसोबत असणार आहेत आणि या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ जो आहे तो दिंडोरीतून केला जाणार आहे। यासोबतच आपण जर बघितलं किरण तर या यात्रेमध्ये कुठेतरी अध्यात्माचा देखील आधार अजितदादा घेत आहेत की काय असं दिसून येत आहेत। कारण अजितदादा दिंडोरीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाणार आहेत। यासोबतच काळाराम मंदिरात देखील जाऊन ते रामाचं दर्शन हे घेणार आहेत। काळाराम मंदिरात आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे देखील गेले होते आणि त्यांनी आपलं दर्शन जे आहे ते तिथे घेतलेलं होतं। तर आपण दुसरीकडे बघितलं तर आज देखील अजितदादा हे काळाराम मंदिरात जाणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता अजितदादांचा हा दौरा जो आहे, अजितदादांची ही यात्रा आहे ती महत्त्वाची ठरणार आहे। अजितदादा नक्की या यात्रेमध्ये काय भूमिका मांडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। किरण, नक्कीच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आजच्या कार्यक्रमासाठी खास गुलाबी रंगाच्या बसेस आणि कार वापरण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील गुलाबी रंगाचं जॅकेट घालून या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून नाशिकमधून सुरुवात होते। आज देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये अजितदादांची ही यात्रा जाऊन पोहोचणार आहेत। आपण जर बघितलं तर आज यात्रेचा पहिला दिवस आहे, त्याचा प्रारंभ होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचं खरं तर सर्व मंत्रिमंडळ असेल किंवा दादांचे जे आमदार आहेत ते नाशिकमध्ये येऊन पोहोचणार आहेत।
खरं तर त्यासाठी ज्या विशेष बस हे तयार करण्यात आल्या आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवतोय. आपण समोर जर बघितलं तर ही लक्झरी कार आहेत आणि ती पूर्ण अशा प्रकारे खरं तर गुलाबीही करण्यात आले आहेत. आपण जर बघितलं तर अजितदादांचं गेल्या काही दिवसांपासून अंगामध्ये गुलाबी जॅकेट जे आहे ते आपल्याला दिसून येत आहेत. अजितदादांचं हे जॅकेट देखील चर्चेत ठरत आहेत आणि त्या पाठोपाठच आता ही जी लक्झरी बस आहेत ती देखील गुलाबी आपल्याला बघायला मिळते. त्यावर आपण जर बघितलं तर माझी लाडकी बहीण योजना महिन्याला 1500 रुपये असं म्हणण्यात आलं आहे. त्यासोबतच खाली दादाचा वादा, लाभ आणि बळ यासोबतच राष्ट्रवादीचं घड्याळ देखील या बसवरती आहेत. खरं तर या लाडकी बहीण योजनेचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं जरी नाव असलं तरी मात्र इथे फक्त माझी लाडकी बहीण योजना असंच फक्त नमूद जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर ही यात्रा जी आहे ती साधारणतः एक 11 वाजेच्या सुमारास दिंडोरीतून सुरू ही होणार आहेत आणि तिथून पुढे ती मार्गस्थ होणार आहेत. खरं तर ही जी बस आहेत, लक्झरी बस आहेत, ही नक्की कशा आहेत हे करता आपण दाखवूयात. इथून मध्ये आपण जर गेलो तर इथे मध्ये अशा प्रकारे एंट्री केल्यानंतर मध्ये अशा प्रकारे सगळं बसण्याची सुविधाही करण्यात आली. का तुम सब ये देखने वाले कैसा है पूरा इवेंट? अच्छा इवेंट है पूरा ये। हाँ हाँ लगभग सभी असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में यात्रा करने के लिए ये हाँ सभी योजनाओं का मतलब हाँ। लोगों अभी तक पहुंचाया कितने बस है, कितनी कार है, कैसे पूरा इवेंट मैनेज? जाए। ये पूरा काफिला चल रही है। हाँ दो बस है, 3 इनोवा गाड़ियां हैं, फिर डीजे वैन है, इसी प्रकार से चल रही है किस काफिला। तरह से बनेगी पूरी लग्जरी बस? हम देखते हैं पूरी पिंक है और क्या क्या बना है, कैसे बना है? ये बेसिकली महिलाओं के थीम के ऊपर बेसिस है। हाँ। महिलाओं को केंद्रित करने के लिए ये थीम दिया गया गुलाबी कलर का। ओके, आपका क्या इवेंट मैनेजर कौन सी कंपनी क्या है, कैसा है? डिजाइन बॉक्स राजीव दादा क्या इसके ऊपर जाएंगे, कैसा है, क्या है नहीं, इसी पे रहेंगे अभी। इसी पे? हाँ, पूरे असेंबली घूमेंगे। ओके. आपण बघतात खरं तर 2 लक्झरी कार ह्या बनवण्यात आलेल्या आहेत. तर 3 कार ज्या आहेत त्या देखील विशेष असणार आहेत. यामध्ये मंत्री असतील किंवा हे इतर जे आमदार आहेत, पदाधिकारी आहेत ते असणार आहेत आणि याच कारमधून अजितदादा देखील प्रवास करणार आहेत. जनतेशी ते संवाद साधणार आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर आता ही यात्रा जी आहे ती उत्तर महाराष्ट्रातून सुरुवाती होणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई इकडे जाऊन पोहोचणार आहेत. अजितदादा या यात्रेच्या माध्यमातून काय नक्की भूमिका मांडतायत याकडेच खरं तर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. कॅमेरामॅन विकी पवार, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.